अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड। शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादीचं उपनगराध्यक्षपद खासदार श्रीकांत शिंदेच्या खेळीने भाजपचा डाव फसला। राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी कोर्टाचे निर्देश। मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर। मुंबईत मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी करणार आवाहन। मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चाची मोठी भूमिका समोर। मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाही। अजित पवारांचा महेश लांडगेंना टोला। तर पिंपरी चिंचवडकरांना फसवत तुम्ही त्यांचा भ्रमनिरास केला। लांडगेंचाही पुन्हा अजितदादांवर निशाणा। उद्धव ठाकरे हे विकास विरोधी, करप्ट आणि कन्फ्युजनची ठाकरे बंधूंची युती। मुंबईकरांना सावध होण्याची वेळ। आशिष शेलारांनी सुनावले खडे बोल। गुंडगजा मारणेला 15 आणि 16 तारखेला पुण्यात येण्याची परवानगी। मुंबई उच्च न्यायालयाकडून मारणेला मिळाली परवानगी। महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेने होणार। सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची तोफ धडाडणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष। नमस्कार, मी प्रियांका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या महिन्याभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडतात। अशातच अंबरनाथमध्ये शिवसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपला मोठा धक्का दिलाय। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे। या निवडीनंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आलेत। दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। हम तुम्हारे साथ हैं। पुढची बातमी पाहूया। चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा उत्साह आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय। शहरामध्ये विविध पक्षाच्या दिग्गज राजकीय नेत्यांनी आपल्या प्रचार रॅली केल्या। काँग्रेसच्या प्रचार रॅलीमध्ये विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे सहभागी झाले। त्यांनी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर, बाबूपेठ, जुनोना चौक आदी भागांमध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला। काँग्रेससाठी आशीर्वाद देखील मागितला। प्रचाराला वेग आला आहे कारण की अवघा 1 दिवस उरलेला आहे। या रॅलीमध्ये आता काँग्रेसची रॅली सुरू आहे। या रॅलीमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते जे आहेत विजय वडेट्टीवार, वसंतजी पुळके आहेत, हे या रॅलीमध्ये आहेत। ही रॅली जी आहेत बाऊपेठ प्रभागात फिरत आहे, आंबेडकर चौक प्रभागात फिरत आहेत आणि मोठ्या संख्येने गर्दी आहेत महिलांची, पुरुषांची, आणि ते स्वतः आवाहन करत आहेत मतदारांना की काँग्रेसला मतदान करा। भाऊ, कसा विश्वास आहे, कसं पुढे जात आहे? विश्वास 100% आहे। 9 वर्ष या शहराला उद्ध्वस्त केलंय भारतीय जनता पक्षाने। त्या आपसातल्या मारामाऱ्यामध्ये जनतेचे प्रश्न कोणी सोडवत नाही। इथे ना पिण्याची पाण्याची सोय आहे, ना अंडरग्राऊंड ड्रेनेजची सोय आहे, ना लोकांचे प्रश्न सुटत आहेत। सुविधा शिक्षणाचा फार मोठा बॅकलॉग या ठिकाणी आहे। इथे हेल्थ आरोग्याच्या संदर्भात महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल पूर्ण बिना कामाचं झालेलं आहे। तिथे स्टाफ नाही, औषधी नाही, डॉक्टर नाही, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आहे। यामध्ये या शहरातील जनतेला या समस्या मुक्त शहर करायचं आहे आणि ते काँग्रेस करू शकतं हा विश्वास आहे। आणि आम्ही जनतेलाही विश्वास दिला की या भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि स्वच्छ चंद्रपूर हा नारा घेऊन आम्ही लोकांच्या पुढे आलेलो आहे। लोक आम्हाला भरभरून मतं देतील आणि चंद्रपूरवर काँग्रेसचा झेंडा फडकवतील हे 100% विश्वासानं मी सांगतोय। चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे।
तर डोंबिवली जिथे सकाळ लोकलच्या वेळेवर ठरते आणि संध्याकाळ ट्रॅफिकच्या संयमावर, एका बाजूला सुसंस्कृत शहराची ओळख तर दुसऱ्या बाजूला तुंबलेले रस्ते, उघडी गटारं आणि वाढती गर्दी, विकासाच्या आराखड्यांमध्ये अडकलेलं रोजचं जगणं, धूळधुरात श्वास घेणारी सामान्य माणसं आणि प्रश्न मात्र तेच, रस्ते कधी मोकळे होणार, सुविधा कधी पोहोचणार. डोंबिवलीकरांच्या नजरेतून आज शहराचं खरं चित्र नेमकं काय आहे पाहुयात बघतोय रिक्षावाला या खास कार्यक्रमातून. मी आलोय सध्या दत्तानगर चौकात. डोंबिवलीचे जर रस्ते बघितले आपण तर कुठूनही राईट कुठूनही लेफ्ट कशी गाडी येते. हे रॉंग वे. कंपल्सरी ट्रॅफिकवाला पाहिजे. ट्रॅफिकला पाहिजे, बरोबर. लोकांना पण कळलं पाहिजे ना. रस्त्यांची कामं चालू आहेत पण ती लवकर पूर्ण होत नाहीये. जी डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईनच्या हिशोबाने कामं होत नाहीये. कुठे उभं राहिलात? खाली आपल्यासाठी आहे का ते? फेरीवाल्यांसाठी आहे पाहिजे. फेरीवाल्यांसाठीच आहे सगळं. मुंबईवरून आले. तुम्ही तुझ्या बघितलं आहे, न्यूजला बघितलं आहे तुला? कालच बघितलं. भाई आपली स्टेटमेंट नको घेऊ भाई, आपले सगळे घरचे पॉलिटिक्स वाले. समस्या काय तुमच्या डोंबिवलीत? माझी समस्या जाम मोठी आहे. माझ्या गाडीवर पण 5,000 फाईन मारली. काय कांड केलं? मी काय कांड नाही केला. अशीच मारली. हो. रिक्षावाल्याच्या दुनियाभराच्या समस्या आता मात्र आता सांगावं कोणाला, कोणी वालीच नाही आहे त्यांना. काय डोंबिवली सांस्कृतिक वारसा असलेली सिटी आहे, पण तसं काही आजच्या परिस्थितीत तरी जाणवत नाही आहे. मी आलोय सध्या डोंबिवलीच्या या दत्तानगर चौकात आणि आपण पाहताय, काका तुम्ही इकडे रिक्षा चालवता ना रोज. आता हे लोक, हा सर्कल आहे, ही बस किंवा गाड्या अशा फिरून आणल्या पाहिजे ना. हे असे डायरेक्ट कसे आणतात? ते काय कधी कधी इकडे पण ट्रॅफिक असतं, इकडे पण असं, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे ट्रॅफिक वाढतंय. बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे रॉंग वे. हे जे आलं ना, हे रॉंग वे. किंवा बस आली, बस बरोबर आली. आता ह्या अशा गाड्या दिल्या बघा. आता हा घाबरला, आता असा गेला. आता हे रॉंग वे झालं ना, एक चुकीचं आहे. याच्यामुळे ट्रॅफिक वाढतं आणि नंतर आपण प्रशासनाला बोलतो की ट्रॅफिकची समस्या सोडवा. ट्रॅफिकची समस्या आपण सोडवली पाहिजे. काय बोलाल? काय आता इथे तिथे काय ॲक्च्युली इथे ट्रॅफिकवाला पाहिजेच, पण कंपल्सरी ट्रॅफिकवाला पाहिजे. ट्रॅफिकला पाहिजे, बरोबर. लोकांना पण कळलं पाहिजे ना. लोकांना कळतं, पण इथं काय असा कोंडी होते ना, ट्रॅफिक कोंडी होते ना, त्याच्यामुळे लोक कुठून कुठे घुसतात. काय मग समस्या तुमच्या डोंबिवलीकरांच्या? समस्या अशा सध्या तरी चांगलं चाललं आहे. जे काही चाललं आहे ते रस्ते बनवून चाललेले आहेत, रस्ते वगैरे बनवत आहेत. तसं काय सध्या प्रॉब्लेम नाही आहे. हे जुना डोंबिवलीत आहेत बऱ्यापैकी, पण तिकडे अर्धे डांबरी, अर्धे पेवर ब्लॉक. पण ते चालू आहे आता सध्या. काम सुरू आहे सध्या. आणि ॲक्च्युली आता नगर परिषदेच्या निवडणूक आहेत, त्याच्यामुळे जे लोकलचे प्रश्न आहेत पालिकेच्या स्टेशनचे, हां, म्हणजे ट्रेनची गर्दी वगैरे लोकल वाढवल्या पाहिजे, डोंबिवली लोकल वाढवली पाहिजे वगैरे, ते अजून केलेलं नाही आहे. तर त्याच्या संदर्भात जास्त काम होणं गरजेचं आहे. आणि दुसरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंबिवली ईस्टला जर तुम्ही जाल तर डोंबिवली ईस्टला फेरीवाले बसतात. तुम्ही बघाल तर पूर्ण रस्त्याला लागून फेरीवाले बसतात. तर त्यांच्याबद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण तिथे बरेचसे हॉस्पिटल्स वगैरे आहेत. बरोबर. आणि ऐन वेळेला जायचं असतं तेव्हा तिथे काही म्हणजे असे कायदे दिलेले नाही आहेत त्या लोकांना. ते तिथे दिवस रात्र तसेच असतात. तुम्ही जर दुपारी किंवा संध्याकाळी 7 वाजता जर तुम्ही तिथे याल तर तिथे लोकांची पण तेवढीच गर्दी असते आणि तिथे त्या फेरीवाल्यांची पण गर्दी असते. काय नाव काय तुझं? राजेंद्र मस्के. हा? राजेंद्र मस्के. नरेश मस्कर नातेवाईक नाही ना? नाही. बस जरा बसू दे. काय करतोस? मी झोमॅटो करतो. स्विगी झोमॅटो आमचं. ही तुझी आहे? नाही, ही काकांची आहे, माझी गाडी आहे. तुझी काय गाडी आहे कोणती वाली? ॲक्टिवा? पल्सरवाली. तुझ्या पल्सरवर मारतो? हो. गरज काय झोमॅटोची तुला? असं थोडी असतं. काय बाकी काय काय म्हणतो, काय म्हणते डोंबिवली? डोंबिवली बघायला गेलं तर तसं आता बोलतात ना, सांस्कृतिक बोलतात ना, एक वारसा लाभलेली सिटी आहे. पण तसं बघायला गेलं तर आता इकडे म्हणजे समस्या इतक्या आहेत ना की सांगू नाही शकत. म्हणजे आता बघायला गेलं तर जागोजागी रस्ते खोदलेले आहेत. प्लस दुसरी गोष्ट काम बघायला, चालू आहे रस्त्यांचं. रस्त्यांची कामं चालू आहेत पण ती लवकर पूर्ण होत नाहीये. ज्या म्हणजे जी डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईनच्या हिशोबाने कामं होत नाहीयेत.
डोंबिवलीत फिरतोय, महायुतीचं ऑफिस दिसलं, म्हटलं बघूया ऑफिसमध्ये जाऊन काय. माईक चालू आहे ना आपला, माईक चालू आहे. चला, काय निवडणुकीची तयारी चालू आहे तुमची? निवडणुकीची तयारी चालू आहे का? मग काय सत्ता येईल असं वाटतं का तुमची? हो, कारण जे या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांचं चांगलं काम आहे या ठिकाणी. नाराजी वगैरे नाही वाटतं तुमच्याकडे की आहे नाराजी? का मला वाटतं आहे म्हणून एवढी कमी गर्दी आहे. कसं आहे हे प्रत्येक ठिकाणी ही आपल्याला काही जर मिळालं नाही तर मग कसं असं प्रत्येकाला असं वाटायचं मला काहीतरी मिळावं, आणि एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर माणूस नाराज होतो. प्रचाराला गेलेत, नशीब प्रचाराला गेलेत. सांभाळून ठेवा, पळून जायचे. कार्यकर्ते पळून नाही जाणार. तुमचे पळून नाही जाणार? नाही. ते महायुतीवरती असा आरोप आहे की तुम्ही पळून नेता. मेहनती आहेत सगळे, येतात पळवणार. एकनिष्ठ पळवणार नाही. समस्या काय तुमच्या डोंबिवलीत? माझी समस्या जाम मोठी आहे. बोला ना, इकडे सावली तू बरोबर. माझ्या गाडीवर पण 5,000 फाईन मारली. मग काय कांड केलं? मी काय कांड नाही केला. अशीच मारली? हो. तुम्ही जरा एक्सपिरियन्स वाटतंय मला. बरोबर बोलतो की ना? बरोबर बोलतो. बरोबर बोलतो. रोड तयार करायला घेतले की लगेच 3 महिन्यात खोदणारे लगेच तयारच राहतात. पण पूर्वी नियोजित असं काही काम होत नाही आहे. आज जर रोड बनवला ना तर लगेच KDMC किंवा सोसायटीवाले पाईपलाईन टाकतील, परत झालेल्या रोडाचा सत्यानाश करतील. मित्रांनो, एक लोचा झाला. त्या ट्रॅफिकमध्ये कळलंच नाही. डोंबिवलीवरून कल्याणला कधी पोहोचलोय, महानगरपालिकेचं ऑफिस पहिल्याने कळलं आला, पण कल्याण वेस्टला पोहोचलोय. ते काम करूया, डोंबिवलीचा एपिसोड इथेच थांबूया आणि तुम्ही थांबा इथेच. कल्याणचा एपिसोड पण सुरू करतो. मराठा मोर्चाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा. मुंबईमध्ये मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. मनपा निवडणुकांसाठी मराठा मोर्चानं आपली मोठी भूमिका जाहीर केली आहे. डोंबिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली. भाजपचा कार्यकर्ता परिसरामध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हे आरोप फेटाळून लावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM प्रमुख ओवेसींना रॅली काढली. ज्या परिसरामध्ये जलील यांच्यावर हल्ला झाला तिथूनच ही रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.